आरोपींवर मकुका लावला जाणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। पुढची बातमी परभणीमधून। परभणी आणि बीड हत्या प्रकरणावरून आता विरोधक आज आक्रमक झाले। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांना सरकार घाबरतंय का असा सवाल यावेळेस जितेंद्र आव्हाड यांनी केला। दोन्ही घटनांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोल फिरवण्याचा प्रयत्न केला। यात कुणाला वाचवण्याचा हा प्रयत्न होतोय का असा सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी केला। एकत्रित आज विरोधक चांगलेच आक्रमक झाले असल्याचं बघायला मिळालं। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम हे सरकार करतंय का? धनंजय मुंडे सरकारमध्ये तुम्ही कसली वाल्मिक कराडची चौकशी करता? आम्ही कोणाबरोबर फोटो असले तरी त्यांना सोडणार नाही। तुमच्या बरोबर फोटो आहेत, पण आम्हाला असं माहिती आहे की तुमचा आणि त्याचा काही संबंध नाही। आम्हाला माहिती आहे अजून त्याचे कोणाकोणाबरोबर फोटो आहे, पण आम्हाला हेही माहिती आहे की त्यांचा आणि त्यांचा काही संबंध नाही। पण तुम्हाला असं म्हणायचं का धनंजय मुंडेंचा आणि त्याचा काही संबंध नाही? आता स्पष्टच बोलतो महाराष्ट्राच्या समोर। मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचं आहे का की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडाचा काहीच संबंध नाही? आत्मपरीक्षण करून भाजपच्या देखील आमदारांनी पाहिलं पाहिजे की खरोखर योग्य जे आहे आणि सत्याच्या मार्गावर आपण चालत आहोत का? कोणाची पाठराखण करण्याचा हा प्रयत्न आहे का? कोणाला वाचवण्याचा हा प्रयत्न आहे का? आणि जे काही सत्य होतं ठीक आहे, चौकशी होणारच आहे, पण जे काही डोळ्या देखत आहे त्याच्यावर त्यांची नावं घेऊन का बोलता आलं नाही? जी काही घटना घडलेली आहे त्याच्यात गोल जाण्याची का गरज होती? थेट जे काही घटना घडलेली त्याच्यावर बोलता का आलं नाही मुख्यमंत्री महोदयांना? कोणाचं दडपण आहे का? कोणाचं प्रेशर आहे का?